उद्धव ठाकरेंच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात नारायण राणेंना करण्यात आलेली अटकेची जखम अजूनही राणे कुटुंबियांसाठी भळभळती असल्याचं स्पष्ट झालंय। राणेंच्या अटकेवेळी काय घडलं बघा। ऑगस्ट 2021 मध्ये नारायण राणेंना अटक करण्यात आली। राणेंकडून तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करण्यात आलं होतं। एका कार्यक्रमात बोलताना ठाकरेंकडून अनावधानाने चूक झाली आणि ठाकरेंच्या चुकीवरून राणेंकडून आक्षेपार्ह वक्तव्य जे ते करण्यात आलं आणि त्या वक्तव्यावरनं राज्यभरात राणेंविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले। तत्कालीन महाविकास आघाडी सरकारकडून राणेंविरोधात कारवाईचा बडगा जो तो उगारण्यात आला। राणे म्हणजे नारायण राणे जेवण करत असताना राणेंना अटक करण्यात आली। निलेश आणि नितेश राणेंकडून पोलिसांना अडवण्याचा प्रयत्न देखील करण्यात आला होता। पाहूयात याच संदर्भातला एक रिपोर्ट। राणेंच्या अटकेचा हिशेब होणार। कोण कुठे जात नाही, सगळ्याचा हिशोब इथेच होणार, एक लक्षात घ्या। नितेश राणे म्हणतात बदला घेणार। अटक करण्याचा तो क्षण मी आधी माझ्या मोबाईल मध्ये सेव्ह करून ठेवलेला आहे। तोपर्यंत व्हिडिओ डिलीट नाही करणार आणि त्या दिवशी त्याची परतफेड करीन, त्याच दिवशी डिलीट मारणार। राणे ठाकरेंमध्ये पुन्हा संघर्ष पेटणार। 24 ऑगस्ट 2021 याच दिवशी तत्कालीन केंद्रीय मंत्री नारायण राणेंना रत्नागिरीत अटक झाली। तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी पोलिसांनी राणेंना जेवणाच्या ताट्यावरनं उठवत ताब्यात घेतलेलं। या घटनेला जवळपास 4.5 वर्ष लोटली आहे, पण ही अटक आजही राणे कुटुंबांसाठी एक भळभळती जखम असल्याचं समोर आलंय। नारायण राणे यांच्या 73व्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना नितेश राणेंनी याच जखमेचा उल्लेख करत बदला घेण्याचा इशारा दिला। प्रत्येक बैठकीमध्ये बसायचो, लक्षात ठेवायचो, साहेबांना जेवणावर उठून अटक करण्याचा तो क्षण मी आधी माझ्या मोबाईल मध्ये सेव्ह करून ठेवलेला आहे आणि त्या दिवशी त्याची परतफेड करीन, त्याच दिवशी डिलीट मारणार। आणि वानखडेजी तो जवळ आलेला आहे टप्प्याटप्प्याने। तुम्ही आहात बरोबर, तुम्हाला माहितीये कशाबद्दल बोलतोय। कोण कुठे जात नाही, सगळ्याचा हिशोब इथेच होणार, एक लक्षात घ्या। गेल्या 4 वर्षात राज्यातलं राजकारण बरंच बदललंय। हा बदल नारायण राणेंच्या कुटुंबासाठी सकारात्मक तर उद्धव ठाकरेंच्या पक्षासाठी काहीसा नकारात्मक आहे। त्यामुळे आता नितेश राणेंनी थेटपणे ठाकरेंना लक्ष्य करण्याची खूणगाठ बांधली आहे। नितेश राणेंनी थेट इशारा दिल्यावरती ठाकरेंच्या सेनेनं सुद्धा पलटवार केला। असं एक दिवस नितेश राणेला असंच जावं लागणार आहे, त्याची चिंता नका करू। एक दिवस ज्या पद्धतीनं वक्तव्य नितेश राणेच्या महाराष्ट्रात होतंय, एक दिवस तुम्हालाही त्यांना तरी एखादा दिवस काहीतरी झालं वाटतं, तुम्हाला वाटतं लांबची एखाद दिवसा मुक्काम तुमचा होऊ शकतो। राजकारणात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये शहकाटशहाचं राजकारण सुरूच असतं, पण ठाकरे राणेंमधला संघर्ष त्याही पुढचा आहे। नारायण राणेंनी उद्धव ठाकरेंशी निभावलेली राजकीय दुश्मनी आता त्यांची पुढची पिढी म्हणजे निलेश आणि नितेश राणे सुद्धा निभावताना दिसतात। त्यामुळे राणे ठाकरेंच्या संघर्षात पुढे काय घडतं, नितेश राणे वडिलांच्या अटकेचा बदला नेमका कसा घेतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।